Hello and welcome back to the next session of the lesson, that is 1.4, the story of tea. In previous session we have learned the warming up session, chit chat session, writing activities, web diagrams activities, and so on. Today we are going to proceed with actual lesson, which is on page number 1818 in your 9th standard textbook. As we discussed before, here it is at the left hand or the right hand side of the page. Here on left hand side of the page there is a column or half circle is there. It provides us some essential questions and some referential words which are occurred in the lesson or the content. विद्यार्थी मित्र हो, द स्टोरी ऑफ टी या पाठामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. यापूर्वी आपण याचा वॉर्मिंग अप सेशन पाहिला होता. आज आपण स्टोरी ऑफ टी या पाठाचा पहिला काही भाग अभ्यासणार आहोत. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. Can you name the most widely consumed beverage in the world after water? लेखकाने इथे एक आपल्याला साधा प्रश्न विचारलाय की तुम्ही सांगू शकाल का की पाण्यानंतर जगभरात जास्तीत जास्त पिलं जाणारं पेय कोणतं आहे? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing and stringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water. The leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. मित्र हो, प्रस्तुत परिच्छेदामध्ये आपल्याला लक्षात येईल की जगभरामध्ये जास्तीत जास्त पिण्यासाठी उपयोगात आणले जाणारे पेय पदार्थ म्हणजे चहा आहे. त्याचं कारण त्याचा ताजा तवाना असा असलेला सुगंधी पणा, ज्याला म्हणूया सुगंधी, एक प्रकार ॲरोमॅटिक ब्र्यू या शब्दाचा अर्थ इथे आपण पाहतोय. ॲरोमॅटिक ब्र्यू याचा अर्थ सुगंधी पेय, सुगंधीपणा त्याचा. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. या ताजे तवाने होणाऱ्या, मस्त असा सुगंधी वास येणाऱ्या या पेय पदार्थापासून लोक आपल्या दिवसाची सुरुवात करू इच्छितात. इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिजंट, याचा अर्थ ताजतवानं करणारा. एस्ट्रिजंट फ्लेवर म्हणजे एक प्रकारचा तुरट चवीचा, तुरट फ्लेवर असलेला. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्र्यूइंग. आणि हे कशापासून? तुरट चवीचा असे चहा हा ॲक्च्युली मेड बाय ब्र्यूइंग, याचा अर्थ उकळलेले, उकळून त्याच्यामध्ये, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन अ बॉइलिंग वॉटर. हे उकळला जातो हा चहा. कशामध्ये? तर उकळत्या पाण्यामध्ये. इन्फ्युजिंग म्हणजे काय की त्याचा योग्य प्रमाणामध्ये जर
उकळला गेला तर त्याचा एक सुंदर प्रकारे मिश्रण तयार होतं ते बॉइलिंग वॉटरमध्ये. द लीव्स अँड शूट्स ऑफ प्लांट, याची जी पानं असतात ती जी पानं आहेत हुज बोटॅनिकल नेम. तर बोटॅनिकल नेम म्हणजे काय? बोटॅनिकल याचा मूळ शब्द जर विचारात घेतला तर बॉटनी. बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. बरोबर आहे. जसं रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, तसं बॉटनी याचा अर्थ होतो वनस्पतीशास्त्र. मग वनस्पतीशास्त्राच्या नियमानुसार किंवा वनस्पतीशास्त्राच्या संदर्भानुसार याचं जे नाव आहे, शास्त्रीय नाव ज्याला आपण म्हणूया, ते कॅमेलिया सिनेन्सिस असं आहे. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड. म्हणजे चहाची जी हिरवी पानं सुरुवातीची असतात ती काय केली जातात? वाळवली जातात, सुकवली जातात. कर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड. मग ते चांगली चुरगळून चुरून त्याचा भुगा केला जातो, त्याच्यावर काही प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केली जाते, आणि बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस, आपल्यापर्यंत ती विकली जाण्यापूर्वी हिरव्या पानांचं रूपांतर ते सुकलेल्या पानामध्ये वाळवलं जातं. वाळवल्यानंतर चुरा केला जातो आणि त्यानंतर त्याच्यावर काही प्रक्रिया करून आपल्यापर्यंत ती येतात, आपल्याला ती विकली जातात. नाव हा पहिला पॅरा तुम्हाला समजला असेल. आपण दुसऱ्या पॅराकडे वळूया. कॅमेलिया सिनेन्सिस इज अ एव्हरग्रीन प्लांट that grows in a tropical and subtropical climates. तर अशा प्रकारे आता थोडक्यात कॅमेलिया सिनेन्सिस म्हणजे थोडक्यात आपला चहा. हा जो चहा आहे हा कायम हराभरा असणारा जो प्लांट किंवा ज्याला वनस्पती म्हणूया चहाची, ही कुठे बरं उपलब्ध होते? इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल ज्याला आपण म्हणूया क्लायमेट्समध्ये ती उगवली जाते किंवा उष्ण प्रदेशामध्ये. सब ट्रॉपिकल उष्ण प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये उष्ण हवामान जो सब ट्रॉपिकल क्लायमेट्समध्ये ती जास्त पद्धतीने उगवली जाते किंवा उत्पादित केली जाते. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. मग याला पावसाची गरज आहे काय? तर आहे. 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाऊस व्हावा लागतो. रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स. वर्षभरामध्ये त्याला 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाऊस पडावा लागतो. आणि जे मातीचा पोत आहे, मातीचा जो दर्जा आहे तो ॲसिडिक म्हणजे आम्लधर्मी मातीमध्ये तो जास्त प्रमाणे चांगला रुजला जातो. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स अँड एलिव्हेशन्स of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. मग आता या 100 ते 125 सेंटीमीटर रेनफॉल वर्षाला पडल्यानंतर त्याच्यामध्ये तिथली जी माती आहे तिचा जो कस आहे तो आम्लधर्मी असला पाहिजे, ॲसिडिक. आणि असं आपल्याला दिसून येतं की मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स म्हणजे चहाचे जे काही मळे आहेत मोठमोठे सर्वात चांगले ते एकतर डोंगराळ भागामध्ये किंवा उंच डोंगराळ टेकडीवर आणि त्याच्या उतारावर, टेकडीच्या उतारावर ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स, 1500 मीटर्स ज्याला आपण म्हणूया अशा उंचीच्या उतारावर हे आढळून आलेलं आहे. इट इज सेड दॅट टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट धिस हाईट. आणि ही झाडं जी आहेत किंवा जी वनस्पती आहे चहाची ती ज्याला आपण म्हणूया स्लोली त्याचं वाढ जी आहे ती सावकाश होते आणि जसजशी ती वाढते आणि पूर्णत्वास येते त्यावेळेला तिचा फ्लेवर जो आहे तिची जी चव आहे ती आणखी चांगली होते. सो आपल्याला यातल्या गोष्टी काही समजल्या असतील की चहा कसा तयार होतो, कशी त्याची लागवड होते, कशा पद्धतीने तो वाढतो. या दोन परिच्छेदाच्या माध्यमातून आपल्याला ते समजलं. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 or 2 inches of the plants are picked. These birds are birds and leaves are called flushes. आता ज्या वेळेला पीक
पूर्णपणे वाढ होते पिकाची. लागवड केल्यानंतर पूर्णपणे वनस्पती, चहाच्या वनस्पतीची वाढ होते, त्यावेळेला त्या वनस्पतीचं पूर्णपणे त्याची खोडली जाते का, तर नाही खोडली जात. त्याच्या फक्त वरच्या बाजूचे 1 ते 2 इंच असणारे प्लांटमधली जी पानं आहेत ती तोडली जातात, खुडली जातात. दिस बर्ड्स आर अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. आणि मग त्याच्यामध्ये असलेली पानं किंवा छोट्या कळ्या यांना फ्लशेस असं म्हटलं जातं. लुसलुशीत असलेला भाग फ्लशेस असं म्हटलं जातं. अ न्यू फ्लश अपीयर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days. नवनवीन कळी, नवीन त्याचा तुरा किंवा मोहोर हा 7 ते 10 दिवसामध्ये पुन्हा त्या वनस्पतीमध्ये आलेला दिसून येतो. ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन लेफ्ट to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea gardens the plants are pruned to kept at height of about 3 feet waist height, कमरे इतक्या उंची एवढी 3 फूट उंचीची, to enable easy plucking of the leaves. म्हणजे साधारणपणे ज्याला आपण म्हणूया झाडाची ज्या फांद्या आहेत, ज्या पण याचा अर्थ झाडाच्या वाळलेल्या कोरड्या झालेल्या ज्या फांद्या आहेत त्यांची जी हाईट अबाउट 3 feet म्हणजे वेस्ट हाईट, याचा अर्थ कंसामध्ये आपल्याला वेस्ट हाईट म्हटलंय. याचा अर्थ काय की आपल्या कमरेच्या उंची इतके ठेवतात का, की आपल्याला ते त्या इझिली प्लग करता याव्यात, इझिली आपल्याला त्या काढता याव्यात, आपल्याला या दृष्टिकोनातून ते ठेवलेले असतात. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आपण जे चहा घेतो, विकत घेतो, तो त्याची काय म्हणू आपण विभागणी, त्याचं वर्गीकरण साधारणपणे त्या असलेल्या पानांवरून केलं जातं. त्यातला एक आकडा आपण, आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्ज. आसाम या भागामध्ये, भारत देशामध्ये आसाममध्ये चहा बराचसा उत्पादित होतो, तर त्यामधले जे चहाचा त्याचे गुणधर्म आहेत बाय लार्जेस्ट लीव्ज, त्याची मोठी पानं असतात. चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय अ स्मॉलेस्ट लीव्ज. चीन या भागामध्ये जो चहाचं उत्पादन होतं ते कशापासून, त्याचे गुणधर्म विचारात घेतले तर ते कसे असतात, तर स्मॉलेस्ट लीव्ज. अँड कंबोडियामध्ये होणारे कॅरेक्टरिस्टिक्स बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज, म्हणजे साधारण मध्यम आकाराची जी पानं आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी या 3 विभागामध्ये त्याचं वर्गीकरण झाल्याचं दिसून येतं. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आता डिस्टिंक्ट याचा अर्थ इथं काय होतो, भिन्न भिन्न. ट्री ग्रोईंग रिजन्स म्हणजे भारतामध्ये चहाचं उत्पादन करणारे एक वेगवेगळे असे प्रदेश आहेत. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी and tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. The 3 regions are Darjeeling in the northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. So today we have discussed on the tea, how it produced, how much is the height of the tea plant, what is exactly the botanical name of the tea as per the botany, then Camellia sinensis, what are the tea estate located, how is tea the beverage made, how is the tea that is packed and sold as made. These simple questions are given in this half circle, which is on the left hand side of your page, the story of tea, and the containing column. Then in column at the top left of your page, aromatic, brew, then astringent, these words are given the referential words in English. For example, we are going to take that aromatic, having a pleasant smell, fragrant. Aromatic चा अर्थ इथं घेतलाय की एक असा आनंददायी
असा उत्साही असा एक वास त्याच्यामधून येणारा असा तो ॲरोमॅटिक. ब्रीव, अ ड्रिंक मेड बाय बॉइलिंग, एखादा उकळत्या पाण्याचा उपयोग करून एखादं पेय पदार्थ बनवतो त्याला ब्रीव म्हणतो. अशा प्रकारे उदाहरण आपण या याच्यामध्ये पाहू शकतो. पहिलं पान आपण इथे पूर्ण केलं. वी हॅव कम्प्लीटेड फर्स्ट पेज ऑफ दिस लेसन and we'll see in the next session of our video for the next page. So that's all for here for this lesson. We'll proceed in the next page for the next video. Thanks a lot.